श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्री श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र अध्याय 54. शेवटचा अध्याय आहे. श्री गणेशाय नमः. ओम जय जय श्री गुरुदत्ता. चरणी ठेवूच दे माथा, तारी मम भवव्यथा. कृपा सिंधू दयाळा, तू माय मिले करू, दोषी परी नको अवेरू. उतरी मज पैल पारू, भव नदी ते तूच जरी मुख फेरता. सांभाळेल कोण मज आता, माता पिता तुची भ्राता. त्राता एकला तुची मज, उपाय करता अपाय झाले. जीवन अवघे विस्कटले, चित्त जणू आटले. रसशून्य दगडावरी, नसे गुण काज काही. सदा तिरस्कृत पायी, ओस वाटले दिशा दाही. दाता कोण तुझ विना, शब्द रुतती कंठात. अश्रू दाटती नयनात, तव चरणी शरणागत. अवलोकी कृपादृष्टीने, ऐसी मनीची प्रार्थना ऐकून. येई महापुरुष स्वप्ना, आश्चर्य वक्त्याच्या अंतकरणा. कोणही म्हणून या, ती महान विभूती देखून. करत असे वक्ता वंदन, वदे महापुरुष आपण. रडसी का वेड्या परी, पसारा मांडलास सारा. जी बुद्धीने अपारा, तेत धरून देहांकारा. ऋतसी अनर्थी अधिक, पहा जरा श्रद्धाभावाने. इतिहासही साक्षी घेणे, क्षेत्रास या भगवंताने केले असे जागृत. तप गुरु मांडवे ऋषींचे, घडे येथे सदा संतांचे. वास्तव्य महत्वधामाचे, वर्णवेन पंडितासही. आधारो जो ब्रह्मांडाशी, जो देव दानव मानवासी. अनुग्रहार्थ करी लिलेसी, श्रीपाद श्री गुदत्त रूप. धन्य दयाच्या निवासाने, भारित शक्ती स्पंदाने. पुनीत भूमीत तद्दर्शने, वाघविते अद्यापवरी. सदैव सर्वदा श्रीपाद प्रभूने, मदनग्रहास्तव या स्थाने. राहता आश्वासिले प्रभूने, राहू येत गुप्त रूपे. असे जरी असे अक्षय धन, वरी बसून शोक करसी दारुण. परी श्री गुरु श्रीपादाती करुण, प्रेरी मज जे बोलावया. प्रभो यदु बोधक दत्त, की आपण नसे परिचय आपुला पूर्ण. तरी बोलता कृपावचन, संत जन निश्चय. तरी परिचय द्यावा आपुला, दया करावी कृपाळा. सांगती ते शोकतेशी, संक्षेपे वक्त्यास. असो ब्रह्मा जिज्ञासा, प्रधान लौकिक परिचय गौन. तथापि सद्भावना पाहून, सांगतो अल्पसा. जो ब्राह्मण विश्वंभराचा, त्रिविध तापे पोळता वैराग्याचा. स्वीकार करी साधू मार्गाचा, तो मी पूर्णानंदगिरी. मज सगुण रूपाने, भेट दिली श्री दत्ताने. श्रीपाद रूपे दयाने, तारिले मज या ठाया. लाभ गुरुईन फुकाचा, भ्रम न मिटता संसाराचा. भास अनादि काळाचा, सुटे ना कोणासही. श्री गुरु कृपा दृष्टीने, सारे मिटती भ्रम. द्वैत पसारे, समूळ सरती भव बाधारे. जा शरण गुरुपदा. वंदन महापुरुष चरणांसी, वक्ता विनवी तयासी. श्री गुरुदेव दत्ताशी, स्मरतो मी जसे तसे. न जानो विधी विधान, मंत्र तंत्र जप ध्यान. श्रद्धा मनी तो दयाघन, भेटेल मज कधीतरी. सांगा स्वामी दयाळा, भेटेन कधी मी गोपाळा. देईन दर्शन तो कृपाळा, केव्हा मज लागी जड. दृश्याच्या संगाने, आमच्या बुद्धीने जड होणे. कठीण कालोगात पाळणे, शास्त्राचार आम्हासी. योग प्रभाव भौतिक विज्ञानाचा, स्वातंत्र्य मिसे स्वैराचाराचा. दंभाने भोगवादाचा, थैमान घरीदारी. विक्रिय चाले अवघ्यांचा, सभ्य बोरख्यात दंभाचा. अंतर्बाह्य वासनेचा, दाट तसे कल्लोळ. आता जावे कोण्या ठाया, कोण निवारेल माया. त्रिविध तापे संतप्त काया, शांत वेल कोण हो. पतनाच्या गर्तेतून, घेईल कोण उचलून. अंतर्बाह्य शांत होऊन, धरील कोण हृदयासी. या कालोचित धर्मास, प्रगट वेल जो स्पष्टतेस. बलदंड भ्रष्टाचारासुरास, जिंकावे आम्ही केवी. वाटे जो आम्हास आमचा, सौजन्य शांती कुशलतेचा. व्यवहार परमार्थ निष्ठेचा, दिसेल कोठे आम्हासी. स्वामी पूर्णानंद उत्तरती, प्रगट विनयोग्य विभूती. सहज दैवी संपत्ती, अवतरती श्रीपाद प्रभू. विशिष्ट गोत्री ब्राह्मण, गुळवणी कुलोत्पन्न. नाव धरी वामन, रूपही तसेच रसिक वैराग्य कीर्ती. अखंड सहज स्थिती, निर्लोभी वामन मूर्ती. योगी राज वामन, या रूपे श्रीपाद घेती. येती घे तयांची शरणागती, सहज भक्ती लीला गुह्यती.
न कळे देवादिका वक्तावदे महापुरुषांसी सांगा मज चरित्रासी जानता यथार्थ महात्म्यासी श्रद्धा मम तोडावेल पूर्णानंद स्मरणाने आनंदती अंतर्बाह्याने बोलती कृपावचने जी वाचन चरित्र मिसे. ओम नमो जे सद्गुरु राया तू निगमागम गेया अगाध तव माया मांडी मोडी कौतुके मोह तू निवारिसी निज स्वरूपी मेळविसी आनंद वर्धिनी ऐसी लीला तव अगाध भवसागरे बुडते देखून त्वरे उडी घालून उद्धरिसी भक्तजन क्षणार्थे संकल्प बले गणेश दत्ताई रूपाने तुझेची सारे क्रीडने परिस्वरूपी राणे अवाड मनस गोचर वसती नाम रूपाने स्वभक्त हृदय प्रेमाने भक्ती रूपे अवतरणे दीनवत्सल म्हणून या श्रीदत्त श्रीपाद रूपाने केले जे जगोद्धारणे ते दाविसी उदंडपणे खोळ सामान्याची घेऊन या श्रीदत्ताची अनन्य भक्त माता उमा अंतरी विरक्त पिता भावे नित्ययुक्त दत्तात्रय स्वरूपी वाडी जी श्री दत्ताची श्रीपाद प्रभू रामचंद्र योगाची नृषियती राजधानीची प्रिय वैता अत्यंत मनोभावे सेवा करता सांगती प्रभू का कष्टता येतो पुत्र रूपे तत्वता असंग लीला प्रगटविण्या नारायण यती विधान आदर्श भक्त परिपूर्ण सदा सप्रेमे भजन जगदोद्धारण सहजी यतिवरांचा प्रसाद पूर्ण गुळवणी कुश पावन वशिष्ठ गोत्री ब्राह्मण यथार्थ नामाचे दिगंबर जो साक्षात पुत्र रूपे अवतरत वामन नामे मिरवत साधेपण लिलेने गंगावतरणार्थ कित्येक पिढीचे तपतेवी गुळवणी कुलाचे पादुका प्रसादास्त उमा मातेचे तप चाले निष्ठेने भक्त अनन्य भक्तिप्रेम पतिव्रत्य सौजन्य धाम अकाम ब्रह्मा होई सकाम वामन रूप धरावया राहण्या शांती रस जीवनी ढवळली जी भौतिक वासनांनी अवतरली प्रभू कृपादानी श्रीपाद श्रीवल्लभ दिसे काया दिव्य वामन विशाल हृदयी कीर्ती महान घेऊन सामान्य रूप जान दावी कला वैराग्याची गंगे परी पवित्र पावन तैसे कुळाचे सदाचरण वामन सहजी संपूर्ण संतुष्ट प्रारब्ध वशे बरे लक्ष्मण जीवनमुक्ताचे चित्ती न भूत भविष्याचे चिंतनाचरण वर्तमानाचे सहस्र सेवामय राहती ते तैशा परी मनीन लौकिकाची ठोरी शिक्षण कला क्षमता जरी न टाळीती नियती संकेत श्रीपाद श्रीवल्लभ स्वरूप जरी लीला ही भक्तरूप धरी काया वाचा मने करी आदर्श सर्वांसी ते दर्शन सात्विक सौजन्याचे पवित्र आदर्श वर्तनाचे चाले वर्तनाने बिंबवण्याचे गुरु कार्य सहजी वासुदेव यती रूपाने श्री दत्ताचेच प्रगटने गुरु शिष्य रूपे क्रीडने वामन वासुदेव कृपांकित महत्वाची जागृती कुंडलिनीची सहज संपत्ती महायोगाची देण्या वामनास महाकालीची आज्ञा चिन्मयानंद यतीसी न भाग्य वैराग्य परते परिसत्कार तिरस्कार जेथे यथार्थ वैराग्य ना तिथे डागतो द्वैत भावाचा दिसे रसमय जीवन वामनाचे सात्विक आणि यदृच्छेशे असंगी शांत प्रसन्नतेचे मूर्तिमंत रूपडे गंतव्य स्पष्ट असता नुरे मोह व चिंता सांगे हा मौन व्याख्याता संदेव नुरी भक्तांचे बहुयोगी भक्त संन्यासी जागृत करून कुंडलिनीसी दीक्षित असे संकल्प मात्रेसी योगी राज समर्थ राहे सामान्य भक्ता परी गायी गुरु कृपेची थोरी स्वभक्तासी जो उदरी घडवून कर्मफल क्षया सकलाधिष्ठान ब्रह्म गुरु साक्षात परब्रह्म फेडी तसे द्वैत भ्रम स्वात्वदानाने सद्गुरु शिष्य रूपाने वा भक्ता भगवंत लीलेने ब्रह्म क्रीडन पूर्णपणे चालत असे पूर्णा माझी श्रीपाद गुरु रूपाने भगवंत ब्रह्म सगुणे लीला विहारी कैवल्यदाने वर्षती भक्तावरी दावी मुख्य लीला गुरु लीला श्रीपाद प्रभू भक्ताला भगवत सत्तेला सहज ऐश्वर्य नांदत गुरु राजा संत कोळीचा सुरासुर मानवाचा धरून अवतार शिष्याचा प्रगटवी पूर्ण सहज योग शिष्यरूपे पूर्णता श्री गुरुची अभिव्यक्ती सहज सगुण ब्रह्मासी एकेची समयी गुरु शिष्याची लीला दाविती गुरु वामन
बोधशून्य गुरुदंभपूर्ण शब्दबोधी मध्यम जान आचार्य प्रेरी उत्तम जन गुरुजना माझी करोनी मौन व्याख्यान निसंदेह करी साधक जन हृदय प्रतिपदान देऊन तारी उत्तमोत्तम सद्गुरु तैसे श्री गुरु आमन गुरु शिष्य रूप वर्तून सहज योग वैभव पूर्ण प्रगटविती जगतात योगा माझी योग सहज दानन माझे आत्मदान सहज कला रसिक वैराग्य सहज सहज स्थिती सर्वदा घडे बोध होई सहज त्याग सहज असे भोग सहज शास्त्राचारही सदा विवेक सहज बोले ज्ञान सहज वर्ते भक्ती सहज अंतर्बाह्य पूर्णचंद्र सहज योगाचा वर्षाव करे प्रसन्नामृताचा श्री वामन रूपे श्रीपादांचा लीलावतार सर्वदा श्रीपाद वामन रूपाने ब्रह्मलीला पूर्णपणे वेदिती भक्तांची मने उन्मत्त करोनिया जे कल्पांती सरेना त्या स्वरूपदाना उदार हा कैवल्य राणा स्मरण मात्रे संतोषुनी जातयाशी शरण चुकवतील ते जन्म मरण तेची श्रीपाद चरण गुळवणी श्रीवामन निवास पुण्य पत्नी दयांचा सहज दैवी संपत्तेत एवं प्रेरिता स्वप्नी संतांनी जाऊन पाहता पुण्यपत्नी योगी राज वामन गुरुदर्शनी सहज शांत हो वृत्ती वाटे ब्रह्मतेजाचा पुतळा भक्तवात्सल्याचा उमळा सहज शांतीचा सोहळा साकारला शब्दविरती मौनात काया अष्ट सात्विक भावात आनंद दाटे हृदयात वंदिता श्रीचरणी चरण कमळे हृदय धरून वंदिता येकानी या बसा स्मरणे वनी देवासी प्रेमाने शरण राहता श्री गुरुपदाशी सांभाळे जो स्वभक्तीशी अंतरी जागवून कुंडली ने मिळवी स्वस्वरूपात शरण राहता श्री गुरुपदाशी सांभाळी जो स्वभक्ताशी अंतरी जागवून कुंडलिनीशी मिळवी स्वस्वरूपात सेवा नाम कर्तव्याचरण असो हित मित मेद्य भोजन आदरे श्री गुरु भजन करावे एकांतात नियम आदरे स्वस्थ बसा काय होईल ते पहा जसा साक्षी राही असंग तसा शांतानंदे सहजची भोवती मांदी आळी संतांची जवळीच्या वादूरच्या भक्तांची संकल्प मात्रे ऊर्ध्वगती तयांची करविती गुरुवामन दयामृतगणे करुणावचने आज्ञा पिले श्रीपाद कीर्तने करिता श्री गुरु चरित्र समर्पणे संतोषिले श्री गुरु उत्तम पुरुष तू असंग गुणे अक्षर पुरुष तू अनंतपणे सर्व तू अद्वैपणे ग्रंथरूपे अवतरलासी असो ग्रंथरूपे तव विभूती प्रगट प्रतिष्ठित जगती जे आश्रय तव घेती श्रद्धाव्रंत भाविकजन निवारो दैन्यतयांचे तम सर्व भ्रमाचे तेजे उजाळो विवेकाचे कैवल्य चांदणे तुटो अहंतेची करा सर्व अभिविवेश सारा समन्वय गंधितवारा शांत ओ विश्वजना प्रेम तत्पदी जडो भक्तसंग सदा घडो ब्रह्मरस आवडो सर्वांशी सर्वदा अगा भक्तजन वेल्लाळा तू कैवल्याचा पुतळा तव प्रेमाचा उमाळा दाटो अंतर्बाह्य माथा ठेवणी चरणावरती हट्ट मम तुझ सामोरी निज तेजोपी ग्रंथावरी नित्य येथ राहुनिया द्रौन कैवल्य रस पुतना वर्षवित वात्सल्य रस आगळा बोले प्रेमामृत बोला श्रीपाद बाळ माते परी सर्वत्र मी सर्वदा जरी प्रेमे जो मज स्मरी संतुष्ट मी तयावरी वचन असे मम ग्रंथ मम अक्षरमूर्ती तेने हा अक्षय कीर्ती भरेल हृदय स्फूर्ती मतप्रेमाची सर्वदा मागितले तू दान ते होईल सुफळ संपूर्ण त्रिवार सत्य हे वचन सर्वदा विश्वजना आनंदुनी आनंद घना वक्तावंती श्रीचरणा करू नाम संकीर्तना श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा इति श्रीपादचरित्रामृत शंकर भट समत ग्रंथ श्री स्वामी समर्थावताधारक परमपूज्य गुरुमाऊली चरणार्पणमस्तु ओवी संख्या 109 अध्याय 54 संपूर्ण पूर्णाध्याय झालेला आहे 1 ते 54 अध्याय श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र अध्याय 54 श्रीपादराजं शरणं प्रपद्ये।